अध्यक्ष श्री मंगेशजी गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। यानंतर आपण महाराष्ट्राच्या राज्यगीताकडे या ठिकाणी वळतो आहोत। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। उन्हात शिजला निघला त्या घामाने निघला देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचे ही रक्तवाहिनी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। उपस्थितांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं। आज हा ऐतिहासिक दिवस महाडच्या पवित्र आणि ऐतिहासिक मातीमध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून 14 तळ्याचं जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिथी देवो भव असं सांगणाऱ्या या संस्कृतीमध्ये प्रमुख अतिथींचा सन्मान आपण या ठिकाणी पार पडतो आहोत आणि याच विशेष अशा सन्मान सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत। 14 तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा या सोहळ्यानिमित्त या अभिवादन सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी अतिथींचा सत्कार सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी सामाजिक न्यायमंत्री नामदार शिरसाट साहेब व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी देवाभाऊंचा सत्कार करायचा आहे। महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मान्य श्री संजयजी शिरसाट साहेब
व त्यांच्या समवेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री श्री भरतजी गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडतोय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा महाड नगरीचे नगराध्यक्ष सुनीलजी कविस्कर साहेब यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवा कोर कमिटीचे सदस्य आणि रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विकासजी गोगावले साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री श्री शिरसाट साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे केंद्रीय राज्यमंत्री मान्य श्री रामदासजी आठवले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पार पडेल. सदर सन्मान पार पाडण्याची विनंती मी सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आपणास करू इच्छिते. राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नामदार उदय सामंत साहेबांचा सन्मान सोहळा करायचा आहे. हा सन्मान पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी अदितीताई सुनीलजी तटकरे यांचा सन्मान पार पडेल. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या माध्यमातून मी मुंडेताईंना विनंती करू इच्छिते त्यांनी अदितीताईंना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जावळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नामदार शिरसाट साहेबांचा सत्कार समारंभ करायचा आहे. याच नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड श्रीमती नेहा भोसले आपणास विनंती करण्यात येते. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मान्य श्री भरतजी गोगावले यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. हा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यासाठी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री कोळेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. आणि हा सन्मान पार पडल्यानंतर प्रादेशिक उपायुक्त कोकण समाज कल्याण मान्य श्री बाळासाहेबजी सोळंकी आपणास माझी आदरपूर्वक विनंती राहील कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. रायगड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचा सत्कार रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी मुख्याधिकारी कोळेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार सुनीलजी तटकरे साहेबांचा सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. राज्यसभेचे रायगडचे खासदार धैर्यशील पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी कोणाला घेऊया? युवा कोर कमिटीचे सदस्य विकासजी गोगावले साहेब यांना विनंती आहे की आपण खासदार
श्री धैर्यशील पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे वंदनाजी कोचुरे आपणास माझी आदरपूर्वक विनंती राहील, मान्य ज्योतिताई वाघमारे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. विधान परिषदेचे गटनेते आणि महाडचं वैभव प्रवीण भाऊ दरेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे उपायुक्त बाळासाहेब सोळंकी साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण भाऊ दरेकर यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर वंदनाताई कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे आपणास विनंती आहे, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय सुनीलजी कविस्कर यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सर्व उपस्थित मान्यवर खासदार, विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य, विधान सभेचे सन्मान्य सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य, रायगड जिल्ह्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी, महाड पंचायत समिती, महाड नगरपालिका, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांचं साऱ्यांचंच पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांना आमंत्रित करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या चौदार तळे भूमिपूजन कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री भरतशेठ गोगावले, उदय सामंत, मंत्री आदित्य तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, खासदार ज्योती वाघमारे, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी, आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं महाडच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळा अनुभव आजच्या दिवशी त्यांना मिळतोय, पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी मी या महाडला जेव्हा भेट दिली त्या टायमाला महाडच्या चौदार तळ्याचं वास्तविकता जी काही माझ्या नजरेला आली, त्यानंतर भरतशेठ माझ्याबरोबर होते, इतरही काही पदाधिकारी होते. त्यांनी सांगितलं की आपल्याला या महाडच्या चौदार तळ्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जी सुरू झाली ते महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झाली आणि मग ह्या ज्या चळवळीपासून बाबासाहेबांचा प्रवास महाराष्ट्रात नाही तर जगभर गेला, ते एवढं दुर्लक्षित कसं असू शकतं. म्हणून त्यांनी भरतशेठनी मला विनंती केली, इतरही मान्यवरांनी विनंती केली, त्यात प्रवीण दरेकर असतील, सुनील तटकरे साहेब असतील, आणि माझ्याकडे प्रस्ताव आला. प्रस्ताव फार छोटा होता. मी त्यांना सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला माणूस बनवलंय, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही काम, मग त्याचा चौदार तळ्याचा असो, चैत्यभूमीचा असो, दीक्षाभूमीचा असो,
कोणत्याही कामाला कधीही सरकार मागे पुढे पाहणार नाही. पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी दिला जाईल. आणि मला सांगायला आनंद होतोय, या चौदार तळ्यासाठी आपण जवळपास 56 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांनी मला सरळ सांगितलं, शिरसाट चांगलं काम आहे, त्या ठिकाणी निधीची कमतरता कमी पडणार नाही, तुला करायचंय बिंदास कर. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षाची माझी राजकीय कारकीर्द असताना सुद्धा मला आज खऱ्या अर्थानं आनंद एका गोष्टीचा होतोय. मी आयुष्यामध्ये काय केलं यापेक्षा आज काय केलं याचा सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतोय, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याची कामाची सुरुवात केली होती, जिथं पाणी पिलं होतं, ते डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी होतोय. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायची संधी मला मिळते, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही, हा मानणारा मी आहे. खरं तर मागे 20 मार्च 1920ला मानगाव इथं जी काही परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल एक उच्चारले होते. ते म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे खरे पुढारी आहेत व ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे राजश्री शाहू महाराजांचे उद्गार होते. आणि तुम्ही जर पाहिलं, बाबासाहेबाला त्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांच्या उपस्थित सांगितलं, एक दिवस असा येईल बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानचे नेते होतील आणि ती वाणी त्यांची आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाली. मुख्यमंत्री साहेब, आपण या समाजासाठी फार मला सहकार्य करताय. माझा कोणताही प्रस्ताव मी जेव्हाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन जातो, कधी मला त्याला नकार मिळालेला नाही. मी आज अभिमानानं सांगू शकतो की दलित समाजाच्या लोकांच्या खऱ्या उद्धारासाठी जे शिक्षण हे माध्यम आहे, ते माध्यमासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला 1200 कोटी रुपये मला दिले. 1200 कोटी रुपये. आणि आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास 60 नवीन वसतिगृहाची आपण पायाभरणी करतो. एका वर्ष सव्वा वर्षामध्ये जेव्हा ते कंप्लीट होईल ना, या समाजातील जवळपास 20 ते 25 हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे. साहेब, मला त्या गोष्टीचा आनंद आहे. मी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आणला. मी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्याची आता डागडुजीला ती इमारत आलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे. समाजाकडे किंवा संस्थेकडे पैसा नाही. साहेब, मला मदत करा. साहेबांनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 500 कोटी रुपये आपल्याला दिले. आता त्याचं सुद्धा सगळं काम आता पुढच्या या महिनाभरात आपण चालू करू. एक नाही, अनेक. फक्त या समाजापुरतं नाही. अण्णाभाऊ साठेचा पुतळा माटेगावला, त्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी 5 एकरची जमीन आपण घेतली आणि त्याला जवळपास 50 कोटी रुपये त्यांनी सुद्धा ते मंजूर केलेले आहे. अनेक योजना आपल्याकडे आहेत. अनेक गोष्टी आपण करायचा मानस आपला आहे. एक मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना एक विनंती करणार आहे की आपण सर्वजण या अशा कामाच्या क्षेत्रामध्ये सर्वजण एक आलं पाहिजे. एक सगळ्यात ऐतिहासिक निर्णय जर झाला असेल तो अॅट्रॉसिटीचा झालेला आहे. 889 लोकांना आज समाज कल्याण खात्यामध्ये आपण नोकरी देतोय. हा सुद्धा एक मोठा निर्णय आपण घेतोय. अन्याय अत्याचार ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सहानुभूती दाखवणं भाग वेगळा आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या आपल्या शासनामध्ये किंवा समाजामध्ये सामावून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तोही निर्णय साहेबांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला मंजुरी दिली. अनेक निर्णय आपण घेतोय. मी परवा दिवशी गेल्या 8 दिवसापूर्वी देशवंडीला गेलो होतो. देशवंडी गाव हे सिन्नर तालुका नाशिकमध्ये. मलाही माहित नव्हतं ते गाव कुठे आहे, परंतु मला एवढं माहित होतं
की वामनदादा कर्डकांचा जन्म त्या देशवंडी गावात झाला होता. ज्या बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं वामनदादाने सगळ्या भीमसैनिकांच्या सर्वसामान्याच्या हृदयात कोरण्याचं काम केलं, ते वामनदादा कर्डकाचा जन्म तिथलचा. त्या ठिकाणी आपण 14 कोटी रुपये देऊन त्यांचं स्मारक उभं करतोय. प्रत्येक लोकांना समाजामध्ये जे चांगले काम करतायत अशा प्रत्येक माणसाला या मुख्य प्रवाहात आणायचं काम आपल्या या विभागातर्फे केलं जात आहे. मला अभिमान आहे. हे सर्व काम करत असताना मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी मला मदत तर करतातच, परंतु मी त्यांनाही सांगतो, सीएम साहेब मी एक प्रयोग केला. जेव्हा तुम्ही 1200 कोटी रुपये मंजूर केले, मी सर्व आमदाराला 288 आमदार विधानसभेचे, 75-76 आमदार विधान परिषदेचे, सर्वांना पत्र लिहिले. पत्र काय लिहिलं? तुमच्या मतदारसंघामध्ये माझ्याकडे निधी मागताना येताना तुम्ही 2 कोटीचा निधी मागाल, रस्ता करायचा म्हणून सांगाल, एखादा सभागृह बनवायचा म्हणून सांगाल, ते न करता तुमचं नाव तुमच्या त्या मतदारसंघामध्ये जर कायमस्वरूपी कोरायचं असेल, माझ्याकडे सगळ्यांनी 288 प्लस 76 लोकांनी तुम्ही मला हॉस्टेलचा प्रस्ताव द्या, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी देईल. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज माझ्याकडे 120 हॉस्टेल नवीन आता आपण उभार करतोय. 120. म्हणून आमदारही खुश आहेत, मी खुश आहे, माझा हेतू साध्य झाला. विद्यार्थ्याला तिथं ऍडमिशनही मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचं नाव तिथं लागणार आहे. म्हणून हे दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा करताना एक आनंद ज्याला म्हणता येईल तो करायचा आपण प्रयत्न केलाय. सीएम साहेब आज या महाडमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी सभा, पहिल्यांदा एवढा मोठा समुदाय आज पहिल्यांदा इथं येतोय. महाडमध्ये हे जे काम आहे, आज भूमिपूजनाचं जे काम आपण आज भूमिपूजन साहेबाच्या हस्ते केलंय, त्याची सुरुवात हे 15 दिवसात सुरू होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत. नाहीतर असं जनरली राजकारणातले लोक असं म्हणतात, उद्घाटन केलं का चाललं, नंतर कधी बनेल ते माहीत नाही. आपल्याकडे कधी बनेल ते माहीत नाही, आपल्याकडे करेक्ट डेडलाईन दिली जाते. आणि म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण परिसराचा विकास हा केला जाणार आहे. आणि येणाऱ्या मार्चच्या 20 तारखेला खऱ्या अर्थानं महाड हे महाराष्ट्रातच नाही तर या देशाभरामध्ये एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण करतोय. त्यासाठी 56 कोटीची रक्कम जरी कमी पडली, त्याच्यामध्ये 10-20 कोटी रुपये टाकायचा सरकारचा मानस आहे. सीएम साहेब इथं बसल्यामुळं मी जेवढं काही मागल ते देतीलच अशी मला अपेक्षा आहे. म्हणून पैशाची चिंता नाहीये, निधीची कमतरता पडणार नाही. परंतु या महाडमध्ये हे जे काही आपण जे काम करतोय याचा संदेश हा महाराष्ट्रभर जाईल. सीएम साहेब आज आपण या कार्यक्रमाला आले. डेप्टी सीएम साहेब शिंदे साहेब अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं तेही येऊ शकले नाहीत. त्यांनी सुद्धा मी काल त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यांचे सर्व फौजफाळ आला होता, परंतु अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते आले नाहीत. त्यांच्यातर्फे सुद्धा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सीएम साहेबांना पुन्हा विनंती करतो, एक छोटीशी विनंती साहेब, हा जो समाज आहे ना, बाबासाहेबाचं नाव घेतलं तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बोलवा ते जातात. कुठून येतात, कसे येतात, कुठं राहतात माहित नाही साहेब. तुम्ही जाताना पहा साहेब, त्या रस्त्याच्या बाजूला गठोडी असते, कुणाकडे झोपायची जागा नसते साहेब. असेच येतात, फक्त बाबासाहेबाचं दर्शन घ्यायचंय, माझ्या बाबासाहेबांना मला भेटायचंय. आणि असंच एक काम साहेब मला आयुष्यात आणखीन एक करायचंय. बौद्ध गयाला अनेक अनुयायी जातात, बौद्ध गयाला दरवर्षी जातात, म्हणजे वर्षभर तिकडे जाणं येणं चालू असतं. तिथं साहेब हा समाजातील माणूस रस्त्यावर झोपतो, प्लॅटफॉर्मवर झोपतो, इकडे तिकडे आजूबाजूला कुठेतरी आपला सहारा घेतो आणि त्या बौद्ध गयाला जरूर जातो. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, विभागातर्फे प्रयत्न करतोय, फक्त तुमचा एक धक्का पाहिजे. मला त्या सरकारकडून 10 एकर जागा पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही या समाजासाठी मोठं हॉस्टेल ज्याला म्हणता येईल ते उभारायचा प्रयत्न आमचा आहे. जवळपास 100-150 कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी उभार करायचं आहे. फक्त त्या सरकारला तुमच्यातर्फे जर एक पत्र जर आम्हाला दिलं तर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडून ती जागेची मागणी करून, आणि तुम्ही जेव्हा बोलले सरकार आपलं आहे, तुम्ही जेव्हा बोलले की ती जागा निश्चित आपल्याला मिळेल आणि त्या बौद्ध गयामध्ये सुद्धा या सर्व बांधवासाठी एक आलिशान राहण्याची जागा होईल, एवढी एक विनंती आपल्याला करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात
त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण अशा प्रस्तावनेनंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री विश्वजीतजी गायकवाड साहेब, आपणास विनंती आहे आपण शुभकार्याच्या मंचावरती यावं. तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा या मंचावरती पार पडतोय. मला मान्यवरांना विनंती करायला आवडेल आपल्या शुभ हस्ते हे प्रकाशन आपण या ठिकाणी पार पाडावं. तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ आणि त्यांच्या समवेत उपस्थित इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा या शुभकार्याच्या मंचावरती पार पडतोय. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे या ठिकाणी वळतो आहोत. या कार्यक्रमाचं औचित्य साधून अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत बाधित कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीचं पत्र वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नियोजित जे लाभार्थी आहेत यांना आपण विनंती करतोय की त्यांना या ठिकाणी आयोजकांनी आणायचं आहे. मी विशेष बाब या ठिकाणी नमूद करू इच्छितो. काय ना कुठे यादी द्या ना, यादी कुठे यादी नाही ना. लाभार्थ्यांची नावं आहेत अनुष्का सुरेंद्रकुमार शिंदे रायगड, सारिका बलभीम बनसोडे रायगड, पूनम दिनेश पूनम दिनेश जाधव, पूजा नितीन मस्के, आता कोण, धीरज प्रकाश पवार, बस झाले. योगिता राकेश जाधव, समीर गांगुर्डे, सीमा बेतालजी, मनोज साळवे. आपणाला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण बाब नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की या महाराष्ट्र राज्याने एक अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसास शासकीय निमशासकीय नोकरी सामावून घेणे, प्रलंबित असलेली 889 प्रकरणं एकाच वेळी निपटून त्यांना शासकीय पदावर नियुक्ती देणे, अशा प्रकारचा कार्यक्रम करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. चला, यानंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळतो आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री सन्माननीय श्री भरतजी गोगावले, जमिनीवरती काम करणारे आणि लोकांच्या मनात स्थान मिळवणारे, महाडच्या विकासाची गाथा ज्यांच्या कार्यातून दिसते असे सन्माननीय भरत शेठ गोगावले. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांनाही वंदन करतो. या देशाचं कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आता ज्यांच्या शुभ हस्ते 55 कोटी 80 लक्ष रुपयाच्या एक अत्यंत चांगल्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी आता अभिवादन केलं ते आपले आदरणीय या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या केंद्रीय मंत्री
आरपीआयचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब, उद्योग मंत्री आणि आमचे सहकारी आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमच्या मंत्री महिला बालविकासच्या आदितीताई तटकरे, आमच्या आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, आमचे उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, आमच्या धैर्यशीलजी पाटील, आमचे राज्यसभेचे खासदार, त्याचप्रमाणे आमच्या ज्योतिताई वाघमारे आता नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य, त्याचप्रमाणे ते रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे नवनिर्वाचित जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे आमचे या नगरीचे नगराध्यक्ष सुनीलजी कविस्कर, उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे हर्षदीप कांबळे साहेब, किसनजी जावळे, नेहाजाई भोसले, अचलजी दलाल आणि आमचे जी भंतेजी आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आज आमच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनोगत विचार ऐकण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व अनुयायी हो. म्हणजे आत्ताच आमच्या संजयजींनी सांगितलं की या चौदार तळ्यासाठी 55 कोटी 80 लक्ष रुपये. साहेब 4 टर्म आम्हाला ह्यासाठी निवडून यावं लागलं. इथल्या जनतेने इथल्या अरे प्रवीण भाऊचं नाव राहिलं माझ्या, सॉरी, माझा खरा पाठी राखा, प्रवीण भाऊ दरेकर यांचं नाव राहिलं, पाठीमागच बसलाय तो. त्याचप्रमाणे जे 55 कोटी 80 लक्ष रुपये या आमच्या संजय शिरसाट साहेबांनी मान्यता दिली, मंजुरी दिली, त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती ही गोष्ट घातली आम्ही की पुढच्या वर्षी 100वे वर्ष येते, 27 वर्ष, आणि यावेळेला हे 99वे वर्ष आहे. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय असा कुठला दिवस नाही चुकला. मुख्यमंत्री महोदय, आमच्या जीवनातल्या काही ज्या काही गोष्टी आहेत एवढा मोठा झालेला आहे त्याच्या पाठीमागची 3-4 कारणं आहेत. त्यामध्ये एक, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी सोडणं नाही. दुसरा, राज्याचा रायगडवरचा राज्याभिषेक सोहळा हा कधी चुकवलेला नाही आहे. जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी आणि आजचा होणारा 20 मार्चचा हा कार्यक्रम, हे 4 कार्यक्रम आतापर्यंत मी कधी चुकवलेले नाही आहेत. म्हणून एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला या 4 वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि आपण आम्हाला मंत्री केलं. तुमचे आभार आहे सगळ्यांचे. म्हणजे आज हे करत असताना नेहमी आम्ही येतोय, पाहतोय, लोक पूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि त्या पायरीवरती उतरून त्या उंजळीने पाणी घेतात आणि आपल्या मुखाला लावतात. काही लोक त्या भावनेपोटी बाटल्यांमध्ये, भांड्यांमध्ये पाणी घेतात, आपल्या गावाला, आपल्या घरी जातात. परंतु आजही जर आपण बघितलं, मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना आणि सगळ्यांना दाखवलं पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला 7 कोटी रुपये मागच्या वेळेला त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि दुसरे 3 कोटी, असे एकूण 10 कोटी, 3 कोटी इथं शाहू महाराजांचं सभागृह. परंतु तेवढ्यामध्ये 7 कोटीमध्ये सुशोभीकरण होऊ शकत नव्हतं. यासाठी संजयजी शिरसाट, आम्ही प्रवीण भाऊ आपण एकदा चर्चा केली की बोलो ही वास्तू अशी आहे ज्या लोक येतात आत्मीयतेने, आणि म्हणून करता संजयला आम्ही सांगितलं आणि संजयनी तात्काळ मान्यता दिली. आणि परवा स्वतः अर्थसंकल्पामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी या महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा उल्लेख करून सांगितलं की कितीही पैसे लागले तरी या ऐतिहासिक चौदार तळ्याचा आणि परिसराचा आम्ही पूर्ण विकास करू. हा साहेबांचा त्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये चर्चेमध्ये विषय आला. म्हणजे आम्हाला फार काही वेगळं मागायचं नाही आहे. आता त्यांनी सांगितलं. साहेब, माझ्या 2च मागण्या आहेत आपल्या ह्याच्यात, आणि या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये ह्या पूर्ण व्हाव्यात अशी माझी एक प्रामाणिक एका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची तुम्हाला विनंती आहे की रायगडच्या पायथ्याला होणारं शिवसृष्टी आणि या क्रांतीभूमीच्या बाजूला होणारी भीमसृष्टी, ह्या 2 गोष्टी आपण मला द्याव्यात या जनतेसाठी, या अन्वयांसाठी. ही एक माझी आपल्याकडं आजच्या इथं आल्यानंतर साहेबांकडं काय मागितलं आणि काय दिलं, तर मला वैयक्तिक काय नको, परंतु ह्या 2 गोष्टी. शिवसृष्टी मंजूर आहे, 50 कोटी रुपये मागच्या वेळेला आपण आला होता रायगडला किल्ल्यावरती 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला, त्याच वेळेला मान्यता दिलेली आहे, परंतु तेवढ्या ह्याच्यामध्ये ते होत नाही आहे. आणि त्याच्या जोडीला तिथं इथं शिवसृष्टी आणि इथं भीमसृष्टी, ह्या 2 महान युगपुरुषांचं आलेल्या लोकांनी पाहणी केल्यानंतर समाधान होईल असं मला वाटतंय. साहेब, मी एक भाग्यवंत आमदार आहे या 288 मध्ये की माझ्या या मतदारसंघामध्ये राजांची राजधानीचं ठिकाण आहे, राजांचं समाधीचं ठिकाण आहे, आई जिजाऊ साहेबांचं समाधीचं ठिकाण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळाला स्पर्श केला ते ठिकाण आहे, शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची जन्म आपलं समाधीचं स्थळ माझ्या इथं आहे, आणि स्वामी समर्थांचं दासबोध ग्रंथ लिहिलेला ते माझे शिवतरगळे माझ्या या पवित्र ठिकाणी. आणि म्हणून मी सांगतो मंडळी, आपल्या बरेचशा मान्यवरांना बोलायचं आहे आणि खास करून आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, कारण आज अधिवेशन चालू आहे. सेशन चालू असताना परवा आम्ही सांगितलं, आम्ही संजयजी आम्ही 2 जण गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला आपण इथे यावं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना 3 लोकांना सांगितलं होतं, परंतु मग सांगितलं शिंदे साहेबांचं हेलिकॉप्टर तयार झालं, सगळं झालं आणि तिकडून निरोप आला, परंतु मुख्यमंत्री आलेत म्हणजे राज्य आलंय आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षाचं निमंत्रण आताच आपल्याला देऊन ठेवतो की पुढच्या वर्षाला होणारा 100 वर्षाचा हा कार्यक्रम, हा 27चा कार्यक्रम, यासाठी आपण परत यावं ही माझी एक तुम्हाला विनंती राहील. आणि हा जो आज प्रकल्प आपण हातामध्ये घेतोय हा 55 कोटी 80 लक्षाचा, हा आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षाला ते पाणी सगळे लोक पितील अशा प्रकारचं आमचं नियोजन राहील. भले काही कमी जास्त पैसे लागले तरी आता संजयनी सांगितलंय की आमच्याकडे पैसे आहेत, हरकत नाही, आम्हाला कामापुरते पैसे पाहिजेत, वेगळे काही पैसे नको. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून माझ्या या मतदारसंघामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भीम. महाड नगरीच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि रायगडचं वैभव आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांचे सामाजिक न्याय मंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा जपणारे, ज्यांच्या आवाजात दम आहे, ज्यांच्या शब्दात लय आहे आणि लोकसभेतील आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज, नामदार रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे. त्यामुळे साऱ्या देशात फुलत आहे दलितांच्या बौद्धांच्या सन्मानाचे मळे. आता आम्ही राहिलो नाही खुळे, आता आम्ही राहिलो नाही खुळे, माझ्या बाबासाहेबांमुळे. पुढच्या वर्षी 14 तळे सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत वर्ष 100. साऱ्या देशात माझा भीम आहे 1 नंबर. आता आम्ही कसलेली आहे आमची कंबर, आता आम्ही कसलेली आहे आमची शंभर.
आणि आता दलित ऐक्याचा आम्ही मजबूत करूया आपला अंबर. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते 55 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आज या ऐतिहासिक दिवशी झालेलं आहे. संजय शिरसाट म्हणजे माझी ज्यांच्या बरोबर फार दिवसापूर्वी झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये गाठ, माझी फार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी झाली होती ज्यांच्या बरोबर गाठ, ते सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट. या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, बऱ्याच लोकांना पडलेले आहे कोडे. विधानसभेचे उपाध्यक्ष कसे झाले अण्णासाहेब बनसोडे? अण्णासाहेब बनसोडे बौद्ध समाजाचे आहेत. अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करणारे पिंपरी चिंचवड मधले नेते आहेत. आज या ठिकाणी भरत सेठ गोगावले, तुमचं नाव आहे भरत सेठ गोगावले आणि माझं नाव आहे रामदास आठवले. या ठिकाणी उदय सामंत आलेले आहेत. अत्यंत चांगल्या कामांचा उदय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 बनवण्याचा प्रयत्न आपला आहे. पण दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सुद्धा भारत नंबर 1 वर आणायचा आहे. सध्या 4 नंबरवर आहे, लवकरच 3 नंबरवर येणार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आहेत, खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार साहेबांच्या मला आठवण येते. अजितदादा आजच्या या कार्यक्रमाला असते, पण आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे की अजितदादा आज आमच्यामध्ये नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आणण्यामध्ये देवेंद्रजीचा तर मोठा वाटा आहेच आहे, पण अजितदादांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे. या ठिकाणी आदिती तटकरे या महिला आणि बाल कल्याणच्या मंत्री आहेत. प्रवीण दरेकर साहेब इथं आलेले आहेत. धैर्यशील पाटील आपले खासदार आहेत, राज्यसभेत माझ्यासोबत आहेत. रायगड जिल्ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या आहेत. सोलापूरच्या ज्योती वडील पॅन्थरमध्ये माझ्यासोबत होते, पण तो सुद्धा माझ्यासोबत राहायला पाहिजे होता, पण तू तिकडे गेलीस. आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलीस म्हणून तू राज्यसभेवर आलीच. माझ्याकडे असते तर तू आली नसतील. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पक्षाचे सगळ्या पक्षात लोक आहेत. तर इथं ज्योती ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आहेत. भदंत राहुल बुधी जे आहेत आमचे बौद्ध धर्माचे मोठे मार्गदर्शक आहेत. आमचे सामाजिक न्यायाचे सेक्रेटरी हर्षदीप कांबळेजी तो उपस्थित आहेत. अत्यंत ऍक्टिव्हली ते काम करतात. आपले समाज कल्याणचे आयुक्त दीपा मुधोळ मुंडे या इथं उपस्थित आहेत.
जिल्हाधिकारी किसन जावळे, त्यानंतर SP अंचल दलाल, माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि अनेक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक तर आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक दिवस आहे. बाबासाहेबांना त्यांच्या समाजाला पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही. सर्वात जास्त पाणी पिणारे आम्ही होतो. पण बाबासाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की गावच्या पाणवठ्यावर, गावच्या तळ्यावर, गावच्या विहिरीवर आम्हाला सुद्धा पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला त्या तळ्यावर जाण्याचा का अधिकार नाही? का आम्हाला तुम्ही अस्पृश्य समजताय? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तो संघर्ष होता, सत्याग्रह होता, शांततेनं सत्याग्रह होता. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. आम्हाला मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश असला पाहिजे यासाठी तो सत्याग्रह होता. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला. आणि आज गौतम बुद्धांचा विचार मांडणारे अनेक लोक आहेत. जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त मुलं मुली एकत्र येतात आणि लग्न करतात. अनेक हॉटेलमध्ये आम्हाला आता कोणी अडवत नाहीये, शाळेमध्ये आम्हाला कोणी अडवत नाहीये. समाजामध्ये परिवर्तन होत आहे. अजूनही काय गावांमध्ये अत्याचार होता, कारण अट्रॉसिटीज ऍक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर केसेस होता. आम्हाला खोट्या तक्रारी कुणावर करायच्या नाही. बाबासाहेबांनी आम्हाला समाज जोडायला सांगितलेला आहे. जोडण्याचा विचार बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर रात्र जागून संविधान लिहित होते 26 अलीपूर रोड या ठिकाणी. आज त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर. जनपथ रोडवर इंडिया गेटच्या बाजूलाच तिथं डॉक्टर आंबेडकर सेंटर आहे आणि ते सेंटर अत्यंत शास्त्री भवन आणि संसदेच्या बाजूलाच आहे. या ठिकाणी सुद्धा भीमसृष्टी अशी झाली पाहिजे, भीमसृष्टी की लोकांची एकदम चांगली झाली पाहिजे दृष्टी. भीमसृष्टी करण्याच्या संबंधामध्ये या ठिकाणी भरत सेठनी तर सांगितलेलं आहे. जरूर 55 कोटी रुपये आमच्या संजय शिरसाट यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे. पण अनेक लोकांची मागणी आहे या ठिकाणी एखादं प्राधिकरण व्हावं. बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी या 14 तळे सत्याग्रहाची करत असताना एखादं या ठिकाणी अशा पद्धतीचा एक निर्णय झाला पाहिजे आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचं मोठं स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. 25-30 एकर जमिनीचा आजूबाजूला आहे ती आपण घेतली पाहिजे आणि या ठिकाणी हजारो लाखो लोक येतात. सुरुवातीला काय थोडे लोक येत होते, नंतर आम्ही दलित पॅंथरच्या काळामध्ये प्रत्येक वर्षाला येऊ लागलो. हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले. आता लाखोच्या संख्येने लोक येतात त्याच्या दिवशी. आणि म्हणून या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे. महाडमध्ये बाबासाहेबांचं स्मारक, रायगडावर छत्रपती शिवरायांचं स्मारक किंवा त्या ठिकाणी त्यांची राजधानी आहे आणि शिवसृष्टी आणि भीमसृष्टी या ठिकाणी उभी झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळं आज या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. त्यामुळं मी मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो की आज ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत महाराष्ट्र सरकारने अनेक वेळेला केलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही 55 कोटी तर आहेतच आहे, पण या ठिकाणी शताब्दीच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम जो आहे हातामध्ये घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला आलात. सगळे मंचेगाव मुख्यमंत्री साहेबांनी सगळे या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार करतो.
आणि केंद्राकडूनही एकदा पंतप्रधानांना आपण भेटूया, मी भेटतो आणि दिल्लीवरून आपल्याला काही चांगली रक्कम मिळाली तर आपल्याला चांगलं काम करायचं आहे. मुंबईमध्ये MMRDच्या वतीनं जवळजवळ 1314 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं स्मारक, बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन. या देशामध्ये जे पुतळे आहेत त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे आणि त्यानंतर जर कोणाचा उंच पुतळा असेल तर तो माझ्या बाबासाहेबांचा अत्यंत उंच पुतळा आहे. अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा हा पुतळा उंच आहे. म्हणजे उंचीचा विषय नाही आहे. बाबासाहेबांची उंची विचाराने तर फार मोठी होती. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान फार मजबूत आहे. हे संविधान कुणालाच बदलता येणार नाही. हे संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा उठवून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा कुणी अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. या संविधानाला कुणी हात लावेल त्याच्या हाताला आग लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही. कुणी ज्याला हात लावू शकत नाही, कुणीच हात लावू शकत नाहीये. मी ज्या सरकारमध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मला या सत्तेत जाण्याची संधी मिळाली. दलित क्रांतीच्या काळामध्ये गावागावामध्ये फिरणारा मी माणूस, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा, बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर मला दिल्लीला जाता आलं नसतं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाता आलं नसतं. त्यामुळं बाबासाहेबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून जर आपण सगळेजण एकत्र आलो, बाळासाहेब आंबेडकर आल्यास तर बरं तर झालं असतं, पण बाळासाहेब इथं आज आले नाही. त्यांना निमंत्रण होतं आणि बाळासाहेब आंबेडकर आणि मी, आमची सगळी जी शक्ती आहे, कधीतरी आम्ही सगळे एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांचा कारवा पुढे पुतळ्याचं अनावरण केलं. लंडनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून ज्या ठिकाणी ज्या घरात राहायचे ते घर विकत घेऊन तिथे म्युझियम आपण तयार केलं. नागपूरच्या दीक्षाभूमीला 200 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणची सगळी व्यवस्था आपण तयार करतो. आणि एक आपला अनफिनिश्ड अजेंडा होता. मागच्या काळात जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट, एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत. आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे. त्याला तुम्ही परवानगी द्या. आत्ताच मला सचिव सांगत होते की आता जवळपास त्या प्रस्तावाला ते तत्वता मान्यता देत आहेत आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि 2 आपले विद्यार्थी PhD हे दरवर्षी त्या ठिकाणी करतील अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण करतो. खरं म्हणजे आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर जे उपकार केलेले आहेत ते आपण कितीही जन्म त्या ठिकाणी कार्य केलं तरी फेडू शकणार नाही. या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान दिलेलं आहे. यापेक्षा उत्तम संविधान हे असूच शकत नाही. ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याची संधी दिली. आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतोय. आणि म्हणून आजच्या या दिवशी एकीकडे बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रणाम करत असताना आपण सगळे हा संकल्प घेऊया की समाजामध्ये सगळी विषमता दूर झाली पाहिजे. अस्पृश्यता आणि विषमता हा जगातला सगळ्यात मोठा अपराध आहे. हा अपराध हा पूर्णपणे नायनाटतेचा झाला पाहिजे. आणि एक समतायुक्त अशा पद्धतीचं राज्य, एक समतायुक्त समाज आणि एक समतायुक्त भारत आपण सगळे मिळून निर्माण करू. अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या क्षणी आपण सगळे मिळून घेऊया. मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो.